आज मंदिरामध्ये एकदा चप्पल चोरी केली आपली. आज आपल्या चप्पलीचा विषय कसा झाला त्याला सांगतो तुम्हाला. तर रामकृष्ण मित्रांनो, आज सायंकाळच्या वेळेस सुंदर सनसेटचा व्ह्यू बघत श्री स्वामी समर्थ माझ्या मठामध्ये यायचं ठरलं. स्वामीच्या मठामध्ये पॉझिटिव्ह व्हायचा आनंद घेत सर्वात पहिले स्वामी समर्थ माझे दर्शन करून घेतले. इकडे स्वामी समर्थ माझे दर्शन करून बाहेर आला बघतो पण काय सागरदादा भेटले आपल्याला. अब तुम बोलेंगे सागर कोण आहेत? सागरदादा हे एक व्यक्ती आहे जो की आपला मोठा भाऊ पण एक मित्र सुद्धा आहे. सागरदादा म्हणाला की आम्ही कीर्तन करून घरी जायचं म्हटलं. इकडे कीर्तन करायला वेळ लागते की म्हटलं. आज कीर्तन करायचं होत्या म्हटलं. इकडे मंदिराच्या बाहेर आल्यावर घरी जायला निघाला होतो की आणि वाटलं पण नव्हतं असं होईल. मंदिराबाहेर चप्पल काढून चप्पल चोरी केली आपली. आता सकाळी कोणा तोंड उठलो काय मी असं पण माहित पडलं आज मंदिर पण माझी चप्पल चोरी जाते. आता चप्पल नेणाऱ्या माणसा पण नसं कळलं स्वतःच्या पायाची चप्पल सोडून दुसऱ्याच्या पाय चप्पल घालतोय. आता नंगेच पायाने घर जायचं म्हटलं. तेवढ्याच वेळ प्रतिज्ञा गाडीवर सागरदा म्हणाला की इथे जवळपास राटगाव मध्ये श्री सिद्धेश्वर महादेवाची स्थापना झाली आहे. तिथे आपण सर्वजण जाऊया म्हटलं. पण त्याच्या अगोदर फोर सीझन हॉटेलच्या बाजूला आपल्या ओल्याच्या टायरची हवा कमी होती तर व्हीआयपी हवा म्हणून थेट पोहोचलोय. श्री सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये पोहोचलोय. मंदिराच्या परिस्थितीमध्ये पोहोचल्यावर बघतो पण काय मंदिराच्या परिस्थितीमध्ये नवर निघणार होता. असो थोडंच वेळच्या आतमध्ये पण महादेवाचे दर्शन घेतले आणि तुम्हाला मंदिरामध्ये महादेवाचे नव्हे तर प्रभू श्री रामाचे आणि पवनसुत हनुमानचे दर्शन करण्याचं सौभाग्य प्राप्त होते. आता मी तर सागरदा प्रतिसांग दर्शन करण्याकरता आलोय आणि तुम्ही पण या मंदिरामध्ये आलेत का सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला संपूर्ण या मंदिराचा व्हिडिओ पाहिजे असेल तर हा व्हिडिओ सोडून 7 व्हिडिओ खाली तुम्हाला या मंदिराची माहिती संपूर्ण व्हिडिओ मध्ये मिळून जाईल. आता येणारा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पण आतापर्यंत एवढे व्हिडिओ बनवले की या सर्व व्हिडिओ पैकी हा व्हिडिओ एक खास आहे. आणि तुम्हाला या व्हिडिओ आवर्जून बघायचा असेल तर पुनश्च एकदा अशी चॅनल फॉलो करून घ्या. आणि तुम्ही आतापर्यंत या व्हिडिओ थांबून राहिले त्याच्यासाठी सर्वांचा धन्यवाद.